बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। इयत्ता 3 विषय गणित। आज आपण पाहणार आहोत शाब्दिक उदाहरणे। पान नंबर 59। सदर घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। चला तर मग आज पाहूया शाब्दिक उदाहरणे। बालमित्रांनो, मागच्या पाठात वजाबाकी शतक मोकळा करून या घटकामध्ये अनेक उदाहरणे आपण पाहिली। याच घटकाच्या पुढच्या भागामध्ये वजाबाकीची काही शाब्दिक उदाहरणे आज आपण अभ्यासणार आहोत। त्यातील हे पहिले उदाहरण पहा। आहा, किती सुंदर ही फुलांची बाग। बालमित्रांनो, या बागेचं नाव आहे महाराज बाग। या महाराज बागेत 175 आणि या सयाजी बागेत 268 झाडं आहेत। तर सयाजी बागेत या महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत? सयाजी बागेत झाडे जास्त आहेत। त्यातून महाराज बागेतील झाडांची संख्या वजा करू, म्हणजेच कमी करू। सयाजी बागेत किती झाडे हे पाहण्यासाठी त्याचे गणितात रूपांतर मांडूया। बघा हा, सयाजी बागेतील झाडे 268 आणि महाराज बागेतील झाडे 175। सयाजी बागेतील झाडे जास्त असल्यामुळे अगोदर आपण सयाजी बागेतील झाडे घेतली, त्यातून महाराज बागेतील झाडांची संख्या वजा करूया। 8 एककातून 5 एकक कमी केले, खाली 3 एकक उरले। 6 दशकातून 7 दशक जात नाहीत, म्हणून 2 शतकाकडून 1 शतक उसना घेतला। 1 6च्या डोक्यावर लिहू। 2 शतकातील 1 शतक दशकाकडे गेल्यामुळे राहिला 1 शतक। तो 1 शतक 2च्या डोक्यावर मांडू। सोयीसाठी हा 6 दशक 1च्या शेजारी मांडू। 16तून 7 कमी केले, उत्तर आलं 9। 1 शतकातून 1 शतक कमी केला, 1तून 1 गेले, उत्तर आलं 0। म्हणजेच झाडांची पूर्ण संख्या मिळाली 93। यावरून हे लक्षात येते, सयाजी बागेत 93 झाडे ही जास्त आहेत। आता पुढील उदाहरण पाहूया। पुस्तकांच्या या दुकानामध्ये काही पुस्तके आहेत। दुकानदाराने आणखी 125 पुस्तके आणली। दुकानात एकूण 234 पुस्तके झाली। तर सुरुवातीला दुकानदाराकडे किती पुस्तके होती? काय करावे लागेल? वजाबाकी। एकूण पुस्तकातून आणलेली पुस्तके वजा करावे लागतील। अगदी बरोबर। एकूण पुस्तके 234, आणखी आणलेली पुस्तके किती? 125। चल आता वजाबाकी करू। 4 एककातून 5 एकक जात नाही। 3 दशकाकडून 1 दशक उसना घेऊ। सोयीसाठी खालचा 4 1च्या शेजारी लिहू। झाले 14। इकडे 3तला 1 दशक घेतल्यामुळे दशकाच्या घरात 2 उरले। 3च्या डोक्यावरती 2 लिहू। आता 14 एककातून 5 एकक वजा केले, उत्तर आलं 9। आता दशकात 2 दशकातून 2 दशक वजा झाले, उत्तर आलं 0। शतकात 2 शतकातील 1 शतक वजा करू, उत्तर आलं 1। म्हणजे सुरुवातीला दुकानदाराकडे 109 पुस्तके होती। आता पुढचे गणित तू सोडव। या शाळेत 350 मुली व 215 मुले आहेत। तर मुलांपेक्षा मुली किती जास्त आहेत? 350 वजा 215 बरोबर 135 मुली आहेत। अगदी बरोबर। आता पुढचे गणित कर। मेरीकडे 500 रुपये होते। तिने त्यापैकी 275 रुपयांची पुस्तके घेतली। तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले?
500 वजा 275. बालमित्रांनो, या उदाहरणाकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक पहा बरं. एकक आणि दशक दोन्हीही शून्य आहेत. जेव्हा एकक छोटा असतो तेव्हा आपण दशकाकडून उसना घेत असतो, परंतु दशकाकडेही सध्या शिल्लक काहीच नसल्यामुळे आपण शतकाकडून एक उसना घेऊया. एक शतक आपण दशकाकडे उसना घेतला, तो डोक्यावरती मांडून घेऊ. सोयीसाठी हा शून्य एककाच्या शेजारी ठेवूया. 5 शतकातून एक शतक गेल्यामुळे 4 शतक राहिले, ते 4 5च्या वरती लिहून घेऊ. आता आपण एककाची वजाबाकी करणार आहोत. एकक छोटा असल्यामुळे आता दशक 10 आहेत. इथे दशकाच्या घरातून एक उसना घेऊया. 10तून 1 गेला, राहिले 9. हे 9 दशकाच्या घरात 10च्या डोक्यावर लिहू. आता एककाच्या घरातील 1च्या शेजारी सोयीसाठी खालचा शून्य या एकाच्या शेजारी लिहूया. झाले 10. आता 10 एककातून 5 एकक गेले, खाली 5 राहिले. इथे 9 दशकातून 7 दशक वजा केले, उत्तर आलं 2. 4 शतकातून 2 शतक कमी केले, उत्तर आलं 2. पूर्ण उत्तर मिळाले 225. आता दिलेल्या माहितीच्या आधारे वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे तयार करा व सोडवा. माहिती: अमनकडे 325 मणी, सुलभाकडे 150 मणी. आता याचे उदाहरण कसे होईल बघा. अमनकडे 325 मणी आहेत, सुलभाकडे 150 मणी आहेत. सुलभाने आणखी किती मणी घ्यावे म्हणजे दोघांकडे सारखे मणी होतील? 325 वजा 150. सुलभाने आणखी 175 मणी घ्यावे. अगदी बरोबर. बालमित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 59 वरती ही जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे वजाबाकीची छोटीशी गोष्ट तयार करा आणि हे उदाहरणे सोडवा. हा तुमचा स्वाध्याय पूर्ण करून तुमच्या आई बाबांना, नातेवाईकांना दाखवा. पुन्हा असाच एक नवा विषय, नवे ज्ञान मिळवण्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत ऑनलाईन शिक्षणात अगदी मुले व्यस्त, तांत्रिक उदाहरणे